कोल्हे आणि तुम्ही पाहत आहात माझा YouTube चॅनल AK केमिस्ट्री। अमाइन्स हा चॅप्टर आपण स्टडी करतोय। लेक्चर 5 चालू आहे आपलं। आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स। त्याच्यामध्ये 3 फिजिकल प्रॉपर्टीज असतात अमाइन्सच्या: इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी। फर्स्ट पाहूया आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस। आता हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असणार आहे याच्यामध्ये नेचर ऑफ NH बॉन्ड, पहिल्या पॉइंट मधलं एक्सप्लेनेशन आपण बघतोय। NH बॉन्ड याची पोलॅरिटी आपल्याला समजून घ्यायची आहे। अमाइनचा फंक्शनल ग्रुप जो काही असणार आहे तो RNH2 असणार आहे, म्हणजे इकडे R, इथे एखादा H असेल किंवा अल्किल ग्रुप असेल, डिपेंड्स ऑन टाइप्स ऑफ अमाइन। इफ इट इज प्रायमरी अमाइन देन हायड्रोजन इज हियर, देन द बॉन्ड नेचर इज पोलर बॉन्ड। हा बॉन्ड जो असणार आहे हा पोलर नेचर दाखवणार आहे। त्याचे रिझन असं आहे ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन। हायड्रोजन इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह atom and nitrogen is electronegative atom. Therefore, this nitrogen attracts electron pair towards itself and carries partial negative charge. At that time, hydrogen atom carry partial negative charge. आता पोलर बॉन्ड आपण कशाला म्हणतो की जो बॉन्ड ब्रेक न होता त्याच्या डोक्यावरती जर त्या पर्टिक्युलर ॲटमच्या डोक्यावरती जर चार्जेस दिसत असेल तर आपण त्याला पोलर बॉन्ड म्हणतो। इथे नायट्रोजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक न होता नायट्रोजनने पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी केला, हायड्रोजनने पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी केला, म्हणून या दोन्हींमध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असणार आहे तो पोलर बॉन्ड असणार आहे। त्याच्यानंतर हा पोलर बॉन्ड असल्यामुळे प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स हे पोलर मॉलिक्युल्स म्हणून ऍक्ट होतील। दुसरा मुद्दा असा की हे नंबर ऑफ प्रायमरी अमाइन एकमेकांच्या व्हिसिनिटी मध्ये आले की तिथे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो, म्हणजे एका मॉलिक्युलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा नायट्रोजन या दोन्हींमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि दोन्हींमध्ये एक इंटरमॉलिक्युलर फोर्स तयार होतो, याला म्हणतात हायड्रोजन बॉन्ड। पण हा जो हायड्रोजन बॉन्ड असणार आहे हा हायड्रोजन बॉन्ड या दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये तयार होतोय, म्हणून याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड। याला काय म्हणणार आपण? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड। ओके, असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे एकमेकांशी कनेक्ट असतील आणि ते एक त्यांचं असोसिएशन तयार करतील, इथे H, इथे R। अशाच पद्धतीने इथे वरती जे हायड्रोजन दिसतात ते पण हायड्रोजन बॉन्ड तयार करतील, इथला हायड्रोजन देखील हायड्रोजन बॉन्ड तयार करेल, कारण आपल्याला हायड्रोजन बॉन्डची डेफिनेशन माहिती आहे। हायड्रोजन बॉन्डची डेफिनेशन काय असेल? देयर इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन ॲटम। हे असेल हायड्रोजन बॉन्डची डेफिनेशन। आणि तसं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा प्रायमरी अमाइन मध्ये दिसून येतो, म्हणून प्रायमरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड। तर सेकंडरी अमाइनचा विचार करूया। सेकंडरी अमाइन मध्ये देखील काय झालं, इथे एक हायड्रोजन प्रेझेंट आहे, हा जो बॉन्ड इथे दिसतोय हा बॉन्ड जो असणार आहे तो पोलर नेचर दाखवेल, म्हणजेच परत एकदा हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करेल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करेल। दुसरा एखादा मॉलिक्युल असेल त्यातला नायट्रोजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करेल। असं करत करत इथे देखील नंबर ऑफ secondary amines molecules are associated with each other due to presence of intermolecular hydrogen bond. Okay, but tertiary, in case of tertiary amine, there is no hydrogen atom present in this molecule. Only alkyl groups are present. But in this case, nitrogen is connected with carbon. These tertiary amines also polar molecules. ते पोलर मॉलिक्युल्स का असणार आहे कारण इथे नायट्रोजन हा अल्काइल ग्रुपच्या कार्बनला अटॅच असेल आणि इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स
नक्कीच नायट्रोजन आणि कार्बन मध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे आणि त्या डिफरन्समुळे हा जो मॉलिक्यूल असणार आहे हा पोलर मॉलिक्यूल म्हणून ऍक्ट होतो. आता आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूया. हा झाला आपला प्रायमरी अमाइन, हा झाला आपला सेकंडरी अमाइन आणि हा झाला आपला टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन मध्ये काय होतंय, दोन हायड्रोजन असे आहेत की जे हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतात. सेकंडरी अमाइन मध्ये एकच हायड्रोजन असा आहे की जो पुढे हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो. टर्शरी मध्ये मात्र नाहीये. मग कन्क्लुजन आपलं काय निघालं, प्रायमरी अमाइन जे असणार आहे की त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे जास्त स्ट्रॉंग असतील आणि टर्शरी अमाइन मध्ये तेच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे वीक असतील. ठीक आहे. आणि अजून एक असं की याच्यामध्ये जरी पोलर मॉलिक्यूल असेल तर इथे मी तुम्हाला सांगितलं इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स डायपोल डायपोल अट्रॅक्शन असतं. कशामध्ये, टर्शरी मध्ये डायपोल डायपोल अट्रॅक्शन आणि इथे असणार आहे आपला हायड्रोजन बॉन्ड. ओके. नेक्स्ट बघूया आपण बॉइलिंग पॉइंट, सेकंड प्रॉपर्टी. आता हा जो बॉइलिंग पॉइंट असणार आहे याचं एक्सप्लेनेशन पण डिपेंड्स अपॉन हायड्रोजन बॉन्ड. मग आपल्याला काय करायचंय, हायड्रोजन बॉन्डचा इथे विचार करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण विचार करतोय तर आपल्या डोळ्यासमोर असं यायला पाहिजे की जे प्रायमरी अमाइन्स आहेत त्याच्यामध्ये दोन हायड्रोजन्स असे आहेत की ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करतील. सेकंडरी मध्ये एकच असं आहे की तो हायड्रोजन बॉन्ड तयार करेल. मग असा जर विचार केला तर प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असेल ऍज कम्पेअर टू सेकंडरी अमाइन आणि देन टर्शरी अमाइन. हे कशामुळे झालं, प्रायमरी अमाइन मध्ये दोन हायड्रोजन्स आहेत, ते दोन्ही हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करतील. त्याचं असोसिएशन खूप मोठं असेल आणि ज्यावेळेस बॉइलिंग पॉइंट आपण घ्यायला जाऊ तर पहिली स्टेप आपली असणार आहे की तिथे ते असोसिएशन असेल ते ब्रेक करावं लागेल आणि बऱ्यापैकी एनर्जी आपली तिथे वाया जाईल. त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंट हा प्रायमरी अमाइनचा जास्त असेल. सेकंडरी मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे पण प्रायमरी पेक्षा एक हायड्रोजन बॉन्ड कमी तयार होईल म्हणून सेकंडरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा प्रायमरी पेक्षा कमी असेल. बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ सेकंडरी अमाइन इज ग्रेटर दॅन टर्शरी अमाइन. व्हाय? बिकॉज in tertiary amine there is no hydrogen bond formation. Okay. On second case आपण जर अल्कोहोल, ऍसिड, अमाइन, ऍसिड म्हणजे हा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल आणि अल्केन याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये जर स्टडी करायचा झाला तर जे ऍसिड्स असतात ते डायमर फॉर्म मध्ये असतात आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतो. ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त असेल. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणते मी इथे आणि त्याच्यानंतर अल्कोहोलचा असेल, नंतर अमाइनचा असेल आणि नंतर अल्केनचा असेल. तर ही ऑर्डर कशी आली ती पाहूया आपण. कार्बोक्सिलिक ऍसिड हे डायमर फॉर्म मध्ये असतात म्हणून बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. अल्कोहोल मध्ये OH फंक्शनल ग्रुप असतो, अमाइन मध्ये NH फंक्शनल ग्रुप असतो. तर हा जो ऑक्सिजन असणार आहे हा ऑक्सिजन देखील इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. नायट्रोजन पण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. पण हा जो ऑक्सिजन असतो हा ऑक्सिजन नायट्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतो म्हणून इट फॉर्म स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड ऍज कम्पेअर टू अमाइन. Therefore, alcohol has high boiling point than amine, and in alkane there is no hydrogen bond or any intermolecular forces. कोणत्याही प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे काही असणार ते अल्केन मध्ये प्रेझेंट नसणारे आणि अमाइन मध्ये ते मात्र प्रेझेंट असतील म्हणून अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असेल ऍज कम्पेअर टू अल्केन. ओके. नेक्स्ट थर्ड पॉइंट होता आपला सोल्युबिलिटी. तर हा जो सोल्युबिलिटी फॅक्टर असणार आहे, सोल्युबिलिटी म्हणजे काय, यातला कोणताही कंपाऊंड जो असणार आहे तो कंपाऊंड आपण वॉटर मध्ये जर डिझॉल्व्ह केला आणि तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह झाला की आपण म्हणतो तो कंपाऊंड सोल्युबल असेल. तर अमाइनचा जर विचार केला तर प्रायमरी अमाइन मध्ये इथे NHH सपोज याला वॉटर मध्ये टाकलं तर इथला जो
हायड्रोजन असणारे अमाइन मधला तो वॉटर मॉलिक्यूलच्या ऑक्सिजन सोबत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करेल. ठीक आहे. हे जे हायड्रोजन्स असतील हे अमाइनच्या नायट्रोजन बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतील. ठीक आहे. अशा पद्धतीने काय होईल की प्रत्येक वेळेस हा ऑक्सिजन जो असणार आहे वॉटर मॉलिक्यूलचा तो अशा अमाइनच्या मॉलिक्युल्स बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करेल. आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड जितके जास्त होतील तितकी सोल्युबिलिटी जास्त असेल. सेकंडरी अमाइन मध्ये पॉसिबिलिटी कमी होते कारण तिथे एकच हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करेल आणि इथे हा देखील सोल्युबल असेल. व आता ज्यावेळेस आपण अमाइनचा विचार करतो तिथे हायड्रोजन बॉन्ड तयार होतो बिटवीन अमाइन अँड वॉटर मॉलिक्यूल. Therefore, amines are soluble in water. The order of solubility of amines, primary amines are highly soluble in water. अजून तुम्हाला विचार करायचा झाला तर हे जे प्रायमरी अमाइन्स असतील किंवा कोणताही अमाइन तुम्ही घ्या, अल्किल ग्रुप हा जेवढा छोटा असेल तेवढी त्याची सोल्युबिलिटी जास्त असेल. स्मॉलर अल्किल ग्रुप solubility increases. If the size of alkyl group increases, then solubility of this compound goes on decreases. Therefore, solubility of amine depends upon the size of alkyl group. Okay. Again, comparative study करूया आपण. अल्कोहोल, अमाइन आणि अल्केन या दोन्हींचा जर विचार केला आपण तर सोल्युबिलिटी कोणाची जास्त असेल. मी परत एकदा सांगेल की इथे OH फंक्शनल ग्रुप असणार आहे आणि ऑक्सिजन हा अमाइन मधल्या नायट्रोजन पेक्षा अल्कोहोल मधला ऑक्सिजन हा स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, म्हणून हे अल्कोहोल्स अमाइन पेक्षा जास्त सोल्युबल असतात आणि अमाइन्स हे अल्केन पेक्षा जास्त सोल्युबल असतात. ओके. तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन मध्ये हे 3 पॉइंट्स येतात: इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी. हे कंटेंट याच्यामध्ये इतकं महत्वाचं आहे. ओके, थँक्यू.